वर्ध्यातील कारंजा तालुक्यात पुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। संत्री, सोयाबीन, कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे बांध फुटल्यानं शेतात गाळ साचलाय। शेतकऱ्यांकडून आता नुकसान भरपाईची मागणीही करण्यात येतेय। तर वर्ध्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि याच पार्श्वभूमीवर आता वर्ध्यातील कारंजा तालुक्यात पुरामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। संत्री, सोयाबीन, कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर दिनांक 21 जुलै ते 22 जुलैच्या सकाळपर्यंत अतिवृष्टी झालेली आहे। जर तालुक्याचं पूर्ण अतिवृष्टीचं प्रमाण बघितलं असता ते अराउंड 108 mm पर्यंत झालेला आहे आणि सर्वात जास्त फटका ठाणेगाव मंडळाला, जिथे 190 mm चा पाऊस झाला आणि त्यामध्ये धरती गाव, चंदेवाणी गाव, ठाणेगाव आणि असे पूर्ण तालुक्यातले बघितलं तर दाभा सर्कल मधील ब्राह्मणवाडा इत्यादीचा परिसर, असे 50 गावांमध्ये बाधित गावं आपण म्हणू शकतो। आम्ही कालच पंचनाम्याचे आदेश काढलेले आहेत। कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीचा पंचनामा केला जाईल आणि लवकरच 4 दिवसांमध्ये पूर्ण तालुक्याचा अहवाल, फायनल रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयामध्ये कळवला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।